पिलू लाडीना भारी दिसते साडीना जवळ घेऊन माझ्या मलाच ठेवीना मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग ये पिलू लाडीना भारी दिसते साडीना जवळ घेऊन माझ्या मलाच ठेवीना मी तुझा ग नवरा तू नवरी बाई ग। तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जे डेमो तो तुम्ही बघितलाच आहे। कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि जराशी जरी तुम्हाला आजचा जे की व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आता तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। कारण तुमचा भाऊ म्हणजे एकदम जबरदस्त या चॅनलवरती रील्स एडिटिंग शिकवत असते आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। आणि राहिला विषय मटेरियलचा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल यूज केलेलं आहे मित्रांनो ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठं पण दिसू शकतो, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। आणि फ्रीमध्ये मटेरियल जर पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्यात आपण सर्व जे की फ्रीमध्ये मटेरियल देत असतो आणि ते पण एकदम टॉप लेवलमध्ये। तर चला लगेच आपण आजच्या व्हिडिओचे कसा एडिट करायचा समजून घेऊया। तर सर्वात जे काही अलर्ट मशीन आहे ते अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं आहे। जे काय बीट मार्क दिला असेल मी ते बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर याच्यात तुम्हाला 2 ग्रुप मी ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत आणि याच्यात फोटो पण आहेत। आता याच्यात फोटो तुम्ही तुमचे कसे ॲड करू शकता ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर सर्वात आधी पलकच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, स्टार्टिंगला येऊन मीडियामध्ये जायचं आहे। ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते कोणता पण फोटो सिलेक्ट करायचा आहे। वरती 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करायचं आहे। पुढच्या बिटला जायचं आहे, याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट होता आहे ते कट मारून घ्यायचा आहे आणि याला अशा प्रकारे दाबून धरून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर आता जे की ग्रुप 3 वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर सर्वात आधी जे काय वरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, स्टारवरती क्लिक करायचे। आता इथून काय करायचं, जे तुम्हाला दुसरा फोटो चेंज करायचा आहे, जे पण फोटो इथे ॲड करायचा आहे ते फोटो इथे यातून सिलेक्ट करायचा आणि वरती अधिकच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता जे काही याचा खालचा फोटो आहे त्यावरती पण तसंच करायचं आहे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारमध्ये यायचं आहे। आपण आता जे की वरचा फोटो ॲड केला तेच फोटो आपण पुन्हा एकदा खालती पण ॲड करून घ्यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर डबल येतं मुळे तुम्हाला एक ग्रुप येईल, बघू शकता एकदम खालती, त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर थोडंसं वेट करायचं आहे। डबल एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं जे की ग्रुप म्हणजे फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्टारवरती क्लिक करून इथून तुम्ही आता दुसरा फोटो ॲड करायचा आहे। फोटोवरती सिलेक्ट करून वरती आधीच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं, असा फोटो ॲड होणार आहे। तर आता इथून बघू शकता आपला अशा प्रकारे एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये झालेला आहे। आणि हे फोटो म्हणजे मित्रांनो असे ग्रुप काही खुजे होतील तर या फोटोला म्हणजे ग्रुप खुजे झाला तर इथपर्यंत येऊन इथपर्यंत वाढून बरोबर ॲडजस्ट करून घ्या। मग बाकी विषय तर सगळं सांगतच आहे मी। अशा प्रकारे आता जे काही पुढचा ग्रुप आहे त्यावरती पण क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं, इथून तुम्हाला डबल 2 ग्रुप दिसणार आहेत मधात आणि डबल इथून काय करायचं, पहिल्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं, इथं जे की फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारवरती क्लिक करून इथून पुन्हा एकदा दुसरा फोटो कोणता पण ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर इथून बॅक यायचे आणि डबल जे की ज्याचा पुढचा ग्रुप आहे त्यावरती पण क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये जायचे, इथं पण जे काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये यायचं। आता इथून काय करायचं, डबल आपल्याला दुसरा कोणता पण फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तर आपण हा करू डेमोसाठी। तर अशा प्रकारे आता एवढं काम केल्यानंतर इथून बॅक यायचं, इथून बॅक आल्यानंतर आता इथून बघू शकता अशा प्रकारे जे की आपले म्हणजे फोटो इथे ॲड झालेले आहेत। आता फोटो ॲड झाल्यानंतर 7.28 बिटला यायचं आहे, पलकच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, इथून जे की तुमचे फोटो असतील ते ॲड करायचे आहे, वरती 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, फुल कॅप्शन एरिया करायचं आहे, पुढच्या बिटला जायचं, एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं आहे, डबल पलकच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे, पुन्हा जे की तुमचा फोटो असेल ते ॲड करायचा आहे, वर 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करून घ्यायचं आहे, पुन्हा पलकच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचं आहे, पुन्हा जे की तुमचा दुसरा फोटो असेल ते ॲड करून घ्यायचा आहे। म्हणजे जे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचे असते ते फोटो आता इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे, जशा प्रकारे मी ॲड करत आहे। तर आता ही स्टेप तुम्हाला समजली असेल, खूप सोपी स्टेप आहे हे, तर फोटो ॲड करणं। तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचं, जे की बाकीचे फोटो आहेत ते आता तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे। तर मी फोटो ॲड करत आहे तशा प्रकारे तुम्ही पण ॲड करून घ्यायचे आहेत। आणि कोण मित्रांनो आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या, त्याचा म्हणजे जे की आपला आधीचा जे का टेलिग्राम ग्रुप होता
त्यामध्ये ते आपलं बंद पडलेलं आहे. तर त्यामध्ये खूप सारे आपले मेंबर होते. तर त्या अनेकून पण तुम्ही त्याच ग्रुपमध्ये असाल तर त्या ग्रुपमधून बाहेर पडा आणि मी एक नवीन ग्रुप केलेला आहे टेलिग्रामचा. तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर ते नक्की जॉईन करा, काही विषय नाही. मग त्यात आपण सर्व अपडेट देत असतो. जे आपल्या आधीच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये होते तर त्याला सगळं जे की माहीत आहे आणि जे नवीन मेंबर आहेत त्याला तर मी सांगत आहे, काही विषय नाही. तर जॉईन केलं नसेल जॉईन मारून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर अशा प्रकारे फोटो मग तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो. आता आपले इथून जे की बघू शकता सर्व जे की आपण इथून फोटो ॲड केलेले आहेत. तर आता फोटो ॲड केल्यानंतर आता याच्यात काय करायचं, आपल्याला शेकीपट अप्लाय करायचे असे आहेत. तर त्यासाठी इथून काय करायला लागेल, आता आपल्याला इथून बॅक यावं लागेल. इथून बॅक येऊन जे काय मी शेकीपट दिला असेल तिथून ओपन करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, जे काही सर्व आधी जे काय पहिला फोटो एकदम खालती दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर 3 लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बिटमार्कला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही आपला एकदम पहिला फोटो होता त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून डबल बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा शेकीपटला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. शेकीपटला ओपन केल्यानंतर जे की आता दुसरा फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन पुन्हा एकदा बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला 7.28 बिटला यायचं आहे. जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोवरती आपल्याला हा इफेक्ट आपण अप्लाय मारून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा एक फोटो मधात सोडून द्यायचा आहे आणि जे काय त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एक मधात फोटो बाहेर येईल त्याला सोडून द्या आणि डबल त्याच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडून द्यायचा आहे आणि एका फोटोला हा इफेक्ट पेस्ट करत जायचा. आता हे पण तुम्हाला स्टेप समजली आहे. तर अशा प्रकारे या फोटोला दिला का आता हे फोटो सोडून द्यायचा आहे, डबल या फोटोला आपल्याला देऊन घ्यायचा आहे ही इफेक्ट. त्यानंतर पुन्हा हे फोटो सोडून द्यायचं आहे आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पुन्हा एकदा आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण हे फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पुन्हा हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. पुन्हा हे फोटो सोडून द्यायचा आहे आणि जे काही त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला पण आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. म्हणजे एक फोटो सोडून तुम्हाला हा इफेक्ट द्यावा लागेल. अशा प्रकारे बघू शकता मी एक फोटो सोडलेला आहे आणि एका फोटोला दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे फोटोला तुम्ही शेवटपर्यंत इफेक्ट देत जायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा शेकीपटला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काही आपला शेवटच्या फोटोचा इफेक्ट राहिलेला आहे तर ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर काय करायचं आहे, 8.26च्या बिटला यायचं आहे. त्याच्या जे का पुढचा फुटला आपण आधीचा इफेक्ट द्यायचा राहिला होता तर त्या फुटला आपण आधी हा इफेक्ट द्यायचा आहे आणि ज्याच्या पुढच्या फुटला आपण आधीचा इफेक्ट दिलेला आहे तर ते फोटो सोडून द्यायचा आहे. डबल त्याच्या पुढचा फोटो राहिला होता तर त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे आणि डबल आपण या फोटोला आधीचा इफेक्ट दिला होता तर हे फोटो सोडून द्या आणि या फोटोला राहिला होता डबल या फोटोला देऊन घ्या. आणि सोपं सांगायचं जर झालं तर एक फोटो सोडून द्या आणि एका फोटोला देत हे पण शेवटपर्यंत आपण देत जायचं आहे. तर तुम्हाला इथं समजेलच, आधीच आपल्याला ज्या फोटोला आपण इफेक्ट दिलेले आहेत ते फोटो आपल्याला सोडून द्यायचे आहेत. इथं तुम्हाला दिसून जाईल, बघू शकता आपण याला आधीचा दिला आहे याला सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याच्या पुढचा जे फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट देऊन घ्यायचं आहे. तर आता हे स्टेप तुम्ही फॉलो करत शेवटपर्यंत नक्की जायचं आहे. तर जशा प्रकारे मी देत आहे तशा प्रकारे तुम्ही हे शेवटपर्यंत देऊन घ्यायचे आहेत. आता शेवटपर्यंत देणं झाल्यानंतर काय करायचं आहे, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, परत ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथून जे की मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे आहे. ब्लेंडिंगच्या याच्या जायचं आहे, लाईटिंगच्या याच्या देऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आता या बॉर्डरला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, शेवटीला यायचं आहे आणि जे काय आता आपण बॉर्डर ॲड केलेली आहे या बॉर्डरला काय करायचं, इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपला जे की बनवून रेडी झालेला आहे व्हिडिओ, तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंग आपल्याला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खालती एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. मग भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक टॉपची रेडिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटू द्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.